संतोष देशमुख खून प्रकरणानंतर या प्रकरणातील आरोपींना मदत केली अशा प्रकारचा ठपका आणि आरोप हा डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्यांच्या पत्नीवरती झाला होता आणि यामुळे त्यांना सहआरोपी केला जाईल अशी देखील चर्चा होती। मात्र त्यांचं नाव पुढे कुठेही आलं नाही। मात्र आता त्यांच्याच विरोधात एक पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तक्रार दिली गेली आहे आणि ती तक्रार दिली आहे स्वतः डॉक्टर संभाजी वायबसेंच्या बंधू रामहरी वायबसे यांनी। काय सांगाल, नेमकी काय तुमची तक्रार आहे आणि काय तुम्हाला त्रास आहे? आम्हाला त्रास म्हणजे शेतीच्या वाटणीहून की त्यानं आम्हाला हिस्सा दिला नाही म्हणून मी त्याला विचारलं किंवा तू असं का केलंस। आई वडिलाच्या नावावरची जमीन त्यानं तुम्हाला सांगतो की त्याच्या पत्नीच्या आणि मुलाच्या नावावर करून घेतली। मग करून घेतल्याच्या नंतर मला त्यांनी काही हिस्सा एकदम दिलाच नाही म्हणून मी माझे भाऊ बहीण आई घेऊन मी कोर्टामध्ये दावा केला अंबाजोगाईला। मग तू अंबाजोगाईला का दावा केलास म्हणून त्यानं मी कोर्टात आल्याच्या नंतर त्याची गँग घेऊन सुदर्शन घुले वगैरे काय जे होते ते 8-10 लोक त्यांनी मला कोर्टामध्ये जीव जाण्या एवढं मारलं। जीव जाण्या एवढं मारून मी समोरच पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस स्टेशनवाल्यांनी सुद्धा दखल माझी घेतली नाही। कोणत्या कोर्टात मारहाण झाली? कुठल्या पोलीस स्टेशनला? केजच्या कोर्टामध्ये मला मारहाण झाली 12/2/2023 ला। मी तिथून पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर तिथं 8-10 पोलीस बाहेर उभा होते। त्यांनी मला तिथून मला हाकलून दिलं, तो इथं थांबू नको, जा तुझं तू। आरोपीला सोबत घेऊन पोलीसवाल्यांनी तुम्हाला सांगतो म्हणजे तिथे PSI पाटील साहेब होते, त्यांनी मला तिथून हाकलून लावलं। तिथून हाकलून लावल्याच्या नंतर मी इथं SP ऑफिसला येऊन तक्रार केली आणि इथं ॲडमिट झालो। इथल्या रुग्णालयाला, आपलं जिल्हा रुग्णालयाला इथं ॲडमिट झाला असताना माझ्यावर त्याने एक खोटी केस धारूर पोलीस स्टेशनला पोलीस संगनमतानं करून माझ्यावर 307, माझा भाऊ मुंबईला असताना त्याच्यावर सुद्धा, माझे पाहुणे इकडं जालना जिल्ह्यात असताना त्यांच्यावर आणि माझ्यावर खोटी एक 307 केस केली। आणि त्यांना सांगितलं जर इथून पुढं काही हे केलंस, केस मागं नाही घेतलीस तर तुला जीवच मारून टाकीन। त्याच्यानंतर पुन्हा मी शांत झालो। पुन्हा त्याच्यानंतर या संतोष देशमुख त्या प्रकरणामध्ये तुम्हाला सांगतो पूर्ण आरोपीला सहकार्य करणारा डॉक्टर संभाजी वायबसे, त्यांना पैसे पुरविणं, त्यांना कुठं जाण्याची येण्याची सोय करणं पूर्ण ह्या व्यक्तीने केलेले आहे। गुंड प्रवृत्तीचा आहे, गँग सांभाळणारा आहे। आता काय तुम्हाला त्रास होतो? देशमुख प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलं होतं, मात्र त्यात कुठे आरोपी केलं गेलं नाही त्यांना। ते म्हणतात आता पण मला त्रास देतात की म्हणतात संतोष देशमुखच्या ह्याच्यात जरी मला अटक केला असेल, माझी चौकशी केली असेल तरी माझं काही होऊ शकलं नाही। आणि तू अजून बी जर नाही नीट राहिलास तर मला आता पाठीमाग 10/6/2025 ला पण ह्याच्या सांगण्याहून, डॉक्टर संभाजी वायबसेच्या सांगण्याहून किंवा सूर्यका संभाजीच्या वायबसेच्या सांगण्याहून मला गावात येऊन बाकीच्या ह्याच्यात आरोपी, त्या आरोपींनी लक्ष्मण किसन वायबसे, प्रमोद बाबूराव डोईपडे, दीपक प्रशांत डोईपडे ह्यांनी येऊन मला शेतामध्ये मारलं। तुम्हाला मग त्याची तुम्ही पोलिसांकडे त्यावेळेला तक्रार दिली नाही का? नाही दिली, पण आम्हाला पोलीसवाल्यांनी बोलविलं तरी आम्ही तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी समजून सांगितलं व म्हणले केस केल्याने काही होणार नाही, तुमचा जमिनीचा कोर्टातला मॅटर आहे म्हणले, आम्हाला त्याचे पुरावे द्या, आम्ही त्याच्यावर नंतर कारवाई करू। आता काय तुम्ही निवेदन दिले, काय मागणी आहे तुमची? आता आम्हाला वारंवार त्रास झाल्यामुळं आमचं एवढंच की एक SP साहेबाकडे एवढंच म्हणणं आहे की आम्हाला न्याय भेटावा आणि ह्या लोकांनी यांची चौकशी करून तात्काळ यांना अटक करावा। धन्यवाद। आपल्यासोबत होते वायबसे, जे डॉक्टर संभाजी वायबसे यांचे सख्य बंधू आहेत, मात्र त्यांनीच त्यांच्या विरोधात आता पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली आहे। डॉक्टर संभाजी वायबसेंची संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये चौकशी देखील झाली होती, मात्र आपलं काहीच झालं नाही या आविर्भावात राहून ते आपल्याला पुन्हा एकदा धमकावतायत आणि यापूर्वी जीवघेणा हल्ला सुदर्शन घुले या आणि त्याच्या टोळीकडून करण्यात आल्याचं देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। दुसऱ्या बाजूला
आणखी एक राजेश पाटील जे PSI केज पोलीस स्टेशनचे होते, ज्यांचं नाव संतोष देशमुख खून प्रकरणानंतर पुढे आलं होतं, ते देखील नाव पुन्हा एकदा पुढे येत आहे. एकूणच काय तर संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आरोपींना सहकार्य करण्याचा ज्यांच्यावरती आरोप झाला ते डॉक्टर संभाजी वायबसे, त्यांच्या पत्नी आणि राजेश पाटील PSI आणि सुदर्शन घुले, याच सर्व लोकांचं यामध्ये देखील पुन्हा एकदा नाव पुढे येत आहे. आणि प्राणघातक हल्ला झाल्यानंतर देखील पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही, अशा प्रकारचा देखील त्यांनी आरोप केला. आता पोलीस अधीक्षकांकडे त्यांनी तक्रार दिली असून तात्काळ आरोपींना अटक करून कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे. कॅमेरामन विनोद सौम्य, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.